राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचे प्रत्यक्ष दर्शन झालं, ज्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या शमशेरपूर नगरीमध्ये आपल्या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य यांनी जे 5 वर्षात काम केले त्याचा जो लेखाजोखा आहे, काही कामाचे उद्घाटन, काही लोकार्पण आणि केलेले कामं आपल्या सर्कलमध्ये सगळ्याला माहीत व्हावं या हेतूने आणि पुढे गावाने आमच्या गावासारखे गाव करावं या आशेने आजचा हा सोहळा, यामध्ये मला पण बोलवलं, तुमच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल माननीय दराडे साहेबांचे, आयोजकाचे मी मनापासून आभार मानतो. मी आल्यापासून ती यादी पाहिली, कामं पाहिले गावातले, मला तर असं वाटलं माझं गाव उचलून या सर्कल मध्ये आणलं असतं तर बरं झालं असतं. एवढे पैसे आम्ही कधी ऐकले नाही, पाहिले नाही. माझा अजूनही विश्वास बसत नाही खरंच एवढे पैसे आणले असेल. नशिबान लोक आहेत. तुम्ही काय संपर्क आकडे ऐकता ऐकता बेजारी. जसे आम्ही मराठवाड्यातले लोक आहे, आम्हाला काही एवढं इतका निधी एवढं हे भानगडे आमच्या तिकडे जमत नाही. विदर्भात तिकडे पश्चिम महाराष्ट्राचेच लोक करू जाणे. परमेश्वर यांना बुद्धी देतो, ताकद देतो, कसं करते कसं नाही माहित नाही. आमच्या इकडून नाही. कोण मागच्या बारीनं कोण जिल्हा परिषद होतं मला जर विचारलं तर कशाची शपथ खाऊन सांगतो माझ्या माझं नाव गाव तुम्ही पुढे ऐकलं असेल, पुढे वाचलं असेल, मला माहित नाही. पण लोकाला ज्यांना ज्यांना माहित झालं त्यांना असं वाटायला लागलं की नाही आपल्या गावात असं काहीतरी बदल झाला पाहिजे. म्हणून अनेक लोक, अनेक मान्यवर मंडळी मला भेटतात, बोलवतात, कार्यक्रम घेतात. त्यांचा हेतू चांगला असतो. त्यातलाच आजचा पण एक भाग. या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष आमच्या गोपेरेताई, त्यांचे गाव इथेच आहे. आम्ही कायम भेटत असतो. 4 दिवस झाले आम्ही दोराड्याच्या दिवशी नाशिकला होतो, होळीच्या दिवशी तिलाही काही काम नाही, मलाही काही काम नाही. तिला बोलता येत नाही, मलाही बोलता येत नाही, दोघंही शिकेल नाही. लय गंमत यायची आमची. पण काही म्हणा तुम्ही आता जवळचे म्हणून सोडून द्या. फार भारी बोलते, फार भारी. आणि का बोलते? कामामुळं, त्या कामातून आलेल्या अनुभवामुळं. आमचंही तसंच. पण माझा एक विषय सांगतो साहेब, तुम्हाला सगळ्या पुढाऱ्याला, सभापती, अध्यक्ष, सगळ्यांना, पत्रकार मंडळी सगळ्यांना, माझी सगळ्याला ओळखत नाही. इथे दराडे साहेब ओळखीत माझे आणि येत आहे ते. आम्ही बऱ्याच वेळेस इकडे तिकडे भेटलो, कधी मंत्रालयात, म्हणून झाली ओळख. माझा विषय जिल्हा परिषदेनं काय करावं किंवा आमदारांनी काय करावं किंवा खासदारांनी काय करावं हा माझा विषयच नाही. माझा विषय ग्रामपंचायतने काय करावं, काय करायला पाहिजे. वास्तविक पाहता तुम्हाला राग आला तरी चालेल, मी तर म्हणतो जिल्हा परिषदच नको, म्हणजे इथपर्यंत माझी तयारी. म्हणजे का नको? मला राग नाही त्या गोष्टीचा काही. गावाने आपल्या आपल्या पायावर, आपल्या आपल्या ताकदीवर आपल्या गावात सुधारावं या मताचा मी माणूस आहे. म्हणून आम्हाला काही सरकारनं पैसे दिले नाही का? जिल्हा परिषद सदस्यांना दिले नाही का? दिले, सगळ्यांनी दिले. आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद सगळ्यांनी दिले. आम्ही घेतले, नाही थोडी म्हणतो घेतले. पण मुख्य उद्देश आहे की गावाने जोपर्यंत उभा राहत नाही, गाव हे नीट समजून घेत नाही हा विषय, तोपर्यंत गाव आणि समाज सुधारणार नाही, विकास होणार नाही. कदाचित तुम्हाला राग आहे, तुम्ही 70 कोटी रुपयाची कामं या 5 वर्षात दिली, पुढच्या 5 वर्षात आणखी 70 कोटीचे आमदार, याची मला खात्री आहे. आमदार तो भाग वेगळा.
त्याने समाजाचा विकास झाला किंवा समाज सुधारला असं होत नाही. तो विषय वेगळा आहे. हे आणले ते तुमचे उपकार आहे, तुमचे काय झालं तेवढे कमी आहे नाही का, चांगली गोष्ट आहे. आणखीन पुढचे जो सांगू का, ते आमदार साहेबाला राहील तुमच्या लालनाटी साहेबाला नाही, तुम्ही ते खरे जिल्हा परिषद सदस्यांनी आमदार व्हावे तालुक्याचे, चांगली गोष्ट आहे. पण ते तुमच्याची ते तुमच्याची काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आम्ही कोणाविषयी नाही बोलत नाही, पण असा माणूस आमदार सुद्धा झाला तरी तालुक्याला म्हणजे विकास निधी दृष्टी काम करून आणायची, खेचून आणायची. पण मूळ गावाने काय केलं पाहिजे हा प्रश्न बाजूला राहतो. आणि काय करायला पाहिजे 5-6 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. गावाने काय करावं, ग्रामपंचायतीने काय करावं, माझी हात जोडून विनंती आहे. गावात पहिलं काम करा, गावाला स्वच्छ पाणी प्रत्येक माणसाला प्यायला पाहिजे. दुसरं काम आहे, गावात झाडं भरपूर पाहिजे फळाचे. तिसरं काम आहे, गाव स्वच्छ पाहिजे, स्वच्छता टकाटक स्वच्छ पाहिजे, सगळ्या अंगाने स्वच्छता पाहिजे, एका नाही. चौथं काम आहे, मुलाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. 5वं काम आहे, वडीलधारे म्हातारे कोतारे गरीब माणसं आहे, ज्यांना कोणी नाही, मुलं बाळ नाही, आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अपंग असते, खायचा प्रॉब्लेम आहे, अशा लोकांना ग्रामपंचायतीनं सांभाळलं पाहिजे असं माझं मत आहे. 5वं काम. हे काही GR मध्ये नाही, हे काही कायद्यात नाही, पण गावातला कोणत्याही माणसाचं सुखदुःख किंवा उपाशी झोपणं हे मला मान्यच नाही. त्या गावाने त्या ग्रामपंचायतीने विचार केला पाहिजे आणि त्या लोकांना सांभाळलं पाहिजे. का करायचे हे काम? आमचं आरोग्य खराब होऊ राहिलं, आमचं आयुष्य कमी होऊ राहिलं, रोज आयुष्य कमी होऊ राहिलं, रोज. आता कोणत्याही जवान माणसाला तुम्ही विचारा की तुम्ही किती वर्ष जगू शकता, 60च्या वर त्याची म्हणायची हिंमत होत नाही. आणि आमचे आजी पणजे 100 वर्ष जगत होते. 40 वर्ष आमचं आयुष्य कमी झालं. मोठा धोका झाला, मोठा म्हणजे लईच मोठा झाला, त्याचा काही अंदाज नाही. आणि आमच्या डोळे देखत झाला. मला असं वाटतं भारत स्वतंत्र झाल्यानंतरच झालंय. कोणी काही अर्थ काढा, काही काय समजायचे ते समजा. 60-70 वर्षापूर्वी लोक 100 वर्ष जगत होते. शिक्षण कमी होतं, पैसा कमी होता, हुशार कमी होते, साधनं कमी होते, 105-106 वर्ष जगत होते. आमच्याकडे हे सगळं आलं, आम्ही 60 वर्षच मरू राहिलो. म्हणजे नेमकं काय करू राहिलो? माझी तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे की जर आपण त्याचा विचार केला नाही, आता सगळ्यांनी, अजून वेळ गेली नाही, पण अजून जर विचार केला नाही तर पुढच्या 60 वर्षात आणखीन 40 गेले याच्यातून खाली किती रे 20. आणि मोदी साहेब काय म्हणते, पोरीचे लग्न 21 वर्षी जगली तर पाहिजे. 21 वर्षी लग्न करायच्या मताचं मी सहमत आहे. मी त्याला नाव नाही ठेवू राहिलो, ते बरोबर आहे, पण आमचं आयुष्य लागत ना तेवढं. तर 20 वर्षात माणसं मरणार असते, 21 वर्षी लग्न म्हणजे सारी बिगर लग्नाचीच मार असतात. साहेब माझे तुम्हाला हात जोडून विनंती, तुम्ही एवढं केलं, पण ह्या गोष्टीवर मी लक्ष द्या की माणसाचं 100 वर्ष आयुष्य कसं होईल. याला एवढा पैसा लागत नाही, इतका पैसा लागत नाही याला, पण हे करायची मानसिकता लागते. वेगळं आहे, सूत्रच वेगळं आहे. आज अख्ख्या देशाचं पाणी खराब झालं, तुमचंच खराब झालं नाही, अख्ख्या देशाचं झालं. मला ही बाटली दिसली नाही, मला डोकंच खराब होत. ही बाटली सांगते गावचं पाणी खराब, कशाला आणेल कोणी 10 दिवस पाणी,
कशाला नाही? हे तुमच्या गावचा विषय नाही, अख्ख्या भारताचं पाणी खराब झालं. आम्हीच केलं. त्यांनी सोडलं, त्याच्यात कंपनीचं पाणी सोडलं, संघात सोडली, पिकावर औषध मारलं, वाहून गेलं, पिकाला खतं टाकली, वाहून गेलं, म्हातारं नेलं, राख नेऊन टाकली. कसं पाणी चांगलं राहील? 4 लिटर पाणी आमच्या पोटात जातं रोज. 4 लिटर. सगळ्यात जास्त पोटात काय जातं ते पाणी. जेवण लय तर लय 1 किलो. म्हणजे लक्ष कशावर पाहिजे आपलं? पाण्यावर. कशावर लक्ष आहे आपलं? जेवणावर. आज पाणी चांगलं नाही कोणाचा नवरा म्हणला का? नाही. आज जेवण चांगलं नाही म्हणून शेजायला समजा बायकोला. पाणी चांगलं नाही म्हणून कधी बोलत नाही. कारण पाणी द्यायची जिम्मेदारी ते आराम करायची आहे ना. चांगलं पाणी द्यायची जिम्मेदारी कोणाची? त्याची. हे मी नाही मनाने सांगू राहिलो. ते सैराट पिक्चर मध्ये सांगितलं होतं मंगळवेढ साहेब. तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल ते पिक्चर. मी पण पाहिला. माझ्या मुलीने पेनड्राईव्ह मध्ये आणून दिला. मी जगात जे जे चालतंय, जेवढ्या जाती, जेवढ्या संस्था आहे, जेवढे पुस्तक आहे, जेवढे धर्म आहे, काही वाचले, कोणाचं ऐकतो. मला कोणाचा राग नाही, कोणाचंच नाही. माझ्या इथे राष्ट्रवादीचे पुढारी आले, भाजपचे येऊन गेले, काँग्रेसचे येऊन गेले, शिवसेनेचे येऊन गेले, आदित्य ठाकरे साहेब आले, शरद पवार साहेब आले गावात आले. सगळ्यांनी 10 लाख 20 लाख देऊन गेले. आपलं काय म्हणते? आपण कोणाची केली काय? आपलं काय? आपला तो बोल नाही, आपल्याला राग बी नाही कोणाचा. कोणत्याही पक्षाचा योग्य माणूस आम्ही आदर सत्कार करतो. अंमलाला पक्षात जायचं नाही, कोणाचं राजकारण करायचं नाही. त्याच्यामुळे कोणाविषयी वाईट बी नाही. ते चांगलं आहे तर चांगलंच म्हणायचं. काय त्या सैराट पिक्चर मध्ये तो परशान आरती तिकडे गेला. उशीर झाला आपल्याला. मी शॉर्टकट मध्ये सांगतो. कर्नाटककडे गेले, स्वयंपाक करायला काही नाही, म्हातारीची राहिले, खायचं काय? चला म्हणे हाटलीत खाऊन येऊ. आठवतं तुम्हाला सगळ्यांना? पहा मग त्या हातगाडीवर वड्या सांबार खाल्ला त्याने. आणि त्या हातगाडीवाल्यानं मक्यात पाणी दिलं आरतीला. आरती पिली का? आठवतं का? नाही पिली. परशाने काय केलं? बिस्लरी दिली. ती ताई बरोबर सांगते. शमशेरपूरचे परसे काय करते, या गावचे परसे काय करते म्हणतो. कोणत्याही डॉक्टरला विचारा तुम्ही, सगळ्यात जास्त आजार कशाने होते? पाण्यात. 95 ला माझ्या इथे 2 दवाखाने होते खाजगी. 95 ला दोन्ही डॉक्टर पळून गेले. 10 रुपयाचा धंदा होत नाही. आजच्या घडीला इथे किती डॉक्टर आहे या गावात? 7. 2000 रुपये रोज, म्हणजे 14,000. 14,000चे मेडिकल, 28,000 रुपये रोज. आपल्याला राग नाही त्यांचा. रोज 28,000 रुपये फक्त स्वच्छता घाणीमुळं, पाण्यामुळं. 28,000 रुपये रोज म्हणजे किती झाले? 30,000 रुपये महिना रोज. म्हणजे 10 लाख महिन्याला है ना? महिन्याला 10 लाख, वर्षाला तुम्ही इकडून आणा, मी इकडून घालू, असं झालं ते. म्हणून पाणी स्वच्छ प्या. अख्ख्या देशाचं खराब झाल्यामुळं आपण त्याच्यावर काही करू शकत नाही, पण आपलं स्वच्छ करून पिऊ शकतो ना. एवढं तर आपल्या हातात आहे. म्हणून पाणी स्वच्छ प्या. झाडं फळाचे लावा. एका माणसाला 4 झाडं जगायला लागते. ऑक्सिजन. झाडाशिवाय पाऊस नाही. झाड हे पावसाचे एटीएम आहे. आम्हाला काय शिकवलं? या जगात माणूस जन्माला आला सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं. कोठेही बाळकपणात बाई वारली तरी पोरगं जगत, पण ऑक्सिजन नाही मिळालं 2 मिनिटं तर जगत नाही. तो ऑक्सिजन झाडातून मिळतो. झाडं किती महत्वाची. म्हणून तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं आम्हाला, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. उद्या तुकाराम
सांगितलं झाडाला सोयरे म्हणले हो किती महत्वाचं आहे. तुम्ही बघा मी तुम्हाला नाव नाही ठेवू राहिलं, हा तुमच्या गावचा विषय नाही, अख्ख्या देशाचा आहे. किती झाडं आले असते ह्या कंपाऊंड फळाचे अंदाज नाही असा. अशी हजारो जागा आहे, लाखांना झाडं येते. कुणी विचार नाही केला त्याचा, किंवा एखाद्याने केला तर पण तो टिकला नाही, असंही होतं ना. म्हणून मी हात जोडून कळकळीची विनंती करतो तुम्हाला गावकऱ्याला, ग्रामपंचायतीला, विशेष करून दराडे साहेबाला, समाजाच्या ह्या गोष्टी ह्या अंगाचं तुम्ही जर तुमच्या डाव्या हाताचे खेळ देऊ, काही एवढं विशेष नाही, तुम्ही करू शकता, काय प्रॉब्लेम नाही, करा. मी गावोगाव जातो, फळाची झाडं लावा सांगतो लोकांना. लोक मला म्हणतील साहेब फळाची झाडं लावू पण पोरं ठेवायची नाही ना. का हलकट म्हणत झाले, अरे पोरासाठी लावायचे ना. आणि इतका पोराचा राग आहे तर मग तो कुठं ना तरी कशाला वाचून काय पडलं. रामदेव बाबा सुपर रामदेव जा तिकडे. आमच्या लहानपणी कधी विकत फळं नाही खाल्ले साहेबांनी फुकट रस्त्याला. म्हणून झाडं भरपूर लावा. गावात स्वच्छता टकाटक पाहिजे, एवढी घाण नाही पाहिजे कोपऱ्या कापऱ्या. एक माणूस संघातला बाहेर नाही गेला पाहिजे, स्वच्छ पाहिजे, गटार तुंबलं नाही पाहिजे, गटार उघडे नाही पाहिजे. आता तुम्ही सांगितलं मला करायचं काम चालू यावर्षी, त्याच्यासाठी 50-60 लाख रुपये मनापासून दंडवत करतो. फार बेकार आहे ते कंडिशन. ते घाणपाणी इतकं बेकार आहे साहेब, तुम्हाला काय सांगा त्याचा अंदाज नाही. आम्हाला ह्या गोष्टीवर स्वच्छतेवर आम्ही लक्ष नाही दिलं. 50 वर्षे आमची वायाला गेली. लोकांना नख काढायचं मी सांगायला लागतो, मास्तर नाही काढा हात धोबड धर नाही. लाज वाटायला पाहिजे आपल्या पोरांची मास्तर नाही काढायचं काय ही कोणती तर त्यांनी काढले तर काय बिघडले असं माझं ते कशासाठी. शाळेत नलकट घाल लावून राहिली म्हणजे किती माग आहे आपण. जर शाळेत मेल कटन मास्तरने घाल लावून राहिले म्हणल्यावर आपण लय माग आहे ना. समाजाला या गोष्टी कोणी शिकवलंच नाही ना. तसंच शिक्षण याच सगळ्यात मुख्य कारण हे शिक्षण नाही. आणि जे शिकलं ना ते जीवन शिक्षण दिलं नाही, काहीतरी दुसरं शिकलं, त्याच्यामुळे मी समाज मागे राहिला. एक तर शाळाच माहित नव्हती आम्हाला. कसं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, शाहू महाराजांनी काहीतरी थोडंफार केलं म्हणून तरी आपण शाळेत जायला लागलो. आता अजूनही शाळेत गेलो नसतो. म्हणून चीन आहे ना, चीन पुढच्या वर्षी आपल्या देशाचा पाऊस वरच्यावर न्यायचं म्हणतो साहेब. का हलकट म्हणा ते देश का त्यातून चालू आहे प्रयत्न. पुढच्या वर्षी भारतात पाऊस पडून द्यायचा नाही, वरचा वर घेऊन जायचं, खालच्याला द्यायची गरजच नाही. असेच मेले पाहिजे म्हणतो वाळून. आणि नेतील ते राखीच बेकार. याला पर्याय काय, याला एकच पर्याय आहे का, त्याच्यासाठी आमचे पोरं शिकलेले पाहिजे ना. मारामारी करून अडवता येईल का ते नाही. नेऊ शकतो चीन, लक्षात ठेवा. म्हणून त्याला विज्ञान शिक्षणाची गरज आहे. आपल्याला दुसऱ्या देशात घ्यायचं नाही, पण आपली आडवा इतकी तर कुवत पाहिजे ना आपली. काही करतं ते चीन. त्याला एक पर्याय लय भारी, दोन पर्याय. एक शिक्षणानं तुम्ही बुद्धीनं अडवू शकता त्याचं क्षेत्र, आणि दुसरं स्वच्छ खड्ड्याने एक अडवू शकता. स्वच्छ खड्डे जर केले ना, आपण वापरलेलं 90% पाणी वायाला जातं. 90%. आंघोळीला किती लिटर पाणी घेतो आपण? 15 लिटर. आंघोळीला किती चिटकत, वायाला किती जातं? सगळं वाया. कपडे धुवायला 15 लिटर घेतलं, कपड्याला किती चिटकलं? भांडे धुवायला 15 लिटर घेतलं, भांड्याला किती चिटकलं? काही कुठे गेलं हे पाणी? रस्त्यावर गेलं, गटारात तुंबलं, मच्छर झाले, उन्हानं तापलं, बाष्पीभवन झालं, वर जाईल, पाऊस तयार होईल, चीन घेऊन जाईल. आणि जर आम्ही ते स्वच्छ खड्ड्यात जिरलं, त्याच्या बापाला सापडायचं नाही ते कुठे. जिल्हा परिषद 3000 रुपये जिल्हा परिषद एक खड्डे करायला 3000 एका घरात होते.
एकदाच खड्डे करायचे, 3000 लागले की त्या खड्ड्याला, पण नाही करीतच नाही लोक. आणि ते पाणी इथंच राहील, दुसऱ्या गावाला जायचं नाही, हे महत्वाचं आहे. जरी चिन्ह नाही नेलं तरी ते कोकणात जाऊन पडेल, केरळला जाऊन पडेल. आणि जर खड्ड्यात जिरलं तर ह्याच सर्कल मध्ये राहील, ते दुसऱ्या सर्कलला जाऊ शकत नाही. म्हणून सोचखड्डे करा, ते पाणी जमिनीत जिरवा, जमिनी लेवल ठेवा. जमिनी लेवल ठेवत नाही सारे लोकांना या गोष्टी माहितीच नाही अजून. बघा, मी काही खूप शिकलेला विद्वान तज्ञ नाही, बुद्धिमान नाही. जे मला दिसते ते सांगतो, जे पाहिले ते सांगतो, जे कळते ते सांगतो. 1 एकर मधून दरवर्षी पावसानं किती माती वाहून जात असेल? 1 एकर मधून एक साधा हिशोब धरा, 1-2 किलो जात असेल 1 एकरची. आपल्या भारतात किती एकर जमीन आहे, किती माती वाहून जात असेल? आणि माती जाते बरोबर समुद्रात. कुठं? मग समुद्र वर येईल की नाही, जमीन खाली होईल की नाही, मग कधी ना कधी काय होईल? जुने बाबाने सांगितलं ना, एक दिवस सारं जग पाण्यात जाईल, याच्यामुळे जाईल. आणि वर मुंबईचं साहेब अडथळ आहे. मी आज माझ्याकडून येऊन घ्यायचं की कोणा काय, मुंबई कधी ना कधी बरबाद नक्की, म्हणून मी जातच नाही मुंबईला. तिचं भरसून नाही, तिचं कवा जाईल कवा जाईल. आता म्हणून काढता गेला काल, म्हणजे आणखीन क्षेत्र वाढून दिलं. आज संध्याकाळी जायचं, पक्की मौज भरली आपली ना. त्याला समुद्राला त्याची जागा ठेवली, पण गाळ कसा काढायचा तो समुद्रात. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, सध्या समुद्रात प्लास्टिकच एवढं येते, ते काढता येईल सरकारला. विश्वास ठेवा नका ठेवू, जहाजाचे रस्ते बंद व्हायला आले, म्हणजे प्लास्टिकचे डोंगर झाले, डोंगर. काढताच ना, काढून की तू टाकायचं पुढे दे. हे मोठे धोके एक नाही. म्हणून गावात स्वच्छता ठेवा. त्या बारीक बारीक याला पैसे नाही लागत हो, पण तुमची जमीन लेवल करायला सरकार फुकट करून देतं, सोचखड्डे फुकट करून देतं. सरकारचे पैसे, रोजगार आणि पैसे आम्हाला करायला काय अडचण. आणि शेवटचं एक, म्हाताऱ्याला जीव लावा म्हणलं. गावातले म्हातारे असेल ना, 70, 80, 65, 60 वर्षाचे, लेकरू बाळ नसेल, खायला नसेल, गरिबी असेल, पाहिल्यानं पाप केला असेल, करून द्या ना. आज मी ते काऊन सांगितलं, तुम्ही उद्या मी गेलो तुम्ही म्हणाल नाही नाही, ते काय झाले, ते लय माधुरच होत, त्याला द्या, त्याला मी द्या, जमू द्या ना, काय फरक पडतो. कुत्र्याला भाकर टाकतो आम्ही. तुम्हाला एक गणित सांगतो साहेब, या गावची लोकसंख्या किती? 6000, म्हणजे 1200 घर, 1200 कुटुंब. किती म्हातारीने गणपती असे येते जायला कोणी नाही, गरिबी आहे, अडचण आहे, परिस्थिती वाईट आहे. 50 धरा, 50 धरा, 50 किती भाकरी लागेल द्यायला? 2 टायमाचे 200, ठीक आहे. आणि घर किती? 1200. चतकुर दिली तर 300 होते. सोपं काही नाही, त्याला पैसा नाही लागेल. पैशाचा विषय नाही येतो, पुढं कोणा व्हायचं, करायचं कोणा. तुम्हाला सांगतो, आमचं गाव आणि आम्ही केलेलं काम तुमच्या मानाने एवढं बी नाही, पण आमची पद्धत वेगळी. आमची पद्धत वेगळी. केंद्र सरकारने मागच्या आठवड्यात देशातले 5 गावं अभ्यास करायला घेतले. देशातले 5 गावं अभ्यास करायला घेतले. त्या 5 गावात माझं गाव आहे. मलाच कधी कळत नाही की हे किती आहे काय. देशातल्या 5 गावात पहिली नाही. खूप सोपं आहे.
तुम्हाला त्या 5-6 गोष्टी सांगितल्या, ह्या आम्ही केल्या. हे केल्या, याचा आनंद भोगतोय, याचं सुख भोगतोय, म्हणून तुम्हाला सांगतो. एकदा या, कधी बघा, 10-5 लोक या, 10-5 महिलाला आणा, अभ्यास करा. किती सोपं आहे पहा. काय केलं आम्ही? हे सगळ्या गोष्टी केल्या, पण याला पैसा थोडाफार लागतो. लोक देते आमच्या इथे पैसा, गावातले लोक देते. माझ्या इथे गावातले लोक एक घर 5,000 रुपये ग्रामपंचायतला देतो. किती? सरासरी 800 घर आहे, 40 लाख रुपये जमा होते दरवर्षी. आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 एप्रिलला जमा होते. सगळं गाव भरून टाकले पैसे. बाया ग्रामसेवकाच्या आंघोळीत फेकी त्या 5,000 म्हणतात. हे 1 तारखेला वर्षाच्या सुरुवातीला का देते लोक पैसे? आम्ही काय करतो त्या पैसे? खरं म्हणजे हे काय झालं साहेब, गावगाव ग्रामपंचायतला तर पैसे दिले, तर ते पैसे कुठे जाते हे बी लोकांना माहित नाही. कोण सांगत नाही, बोलत नाही. सरपंचाने, ग्रामसेवकाने काय, आज तर ग्रामसेवकाला नाही. मा इतका कपटी सरपंच तुम्हाला महाराष्ट्रात सापडायचा नाही. मी गेल्यावर ज्या गावात ग्रामसेवक येत नाही, ते गावची अख्खी कुंडली मला कळून जाते. काय नाही, ते ग्रामसेवक कसं नाही, आमच्या जातीचा माणूस, आमच्या खात्याचा माणूस येत नाही. काय येत नाही? कुठेतरी बदला, काहीतरी करा. 40 लाख जमा होते, आम्ही ते लोकांसाठी खर्च करतो, आणि तुमच्यासारखे पुढारी जे देते त्याच्यात आम्ही नवं काम करतो. हा फरक बघा. तुम्ही तुमचं काम केलं, तुमच्या जागेत तुम्ही बरोबर आहे, पण गावाने गावचं काम केलं पाहिजे ना. काय करतो आम्ही? 4 प्रकारचं पाणी येत आहे. महिला मंडळ नीट आहे का? झोप नाही येते रात्री तुम्हाला? एका घराला 4 नळ. साधं जमिनीतलं नळ एक, जायकडे नेलेलं दुसरा, आरो पाण्याचा तिसरा, 20 लिटर एका घराला. आणि सकाळी पहाटे 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी एका नळाला. बाईने चुलीवर पाणी तापायचं, ऐकतं 2 घंटे पाणी. डोळे दुखायचे नाही, वीज चोरायचे नाही, लाकडं नाही. लय लोक म्हणते ना, झाडं तोडू नका, झाडं तोडू नका. हराम खरा हो, चुलीत काय घाला ते सांगा ना. झाडं तोडू नका हे अक्कल नाही लोकांना, चुलीत काय घालायचं? गरम पाणी त्या बाईच्या नळाला आल्यावर ती पागल झाली का लाकूड चुलीत घालायला? आमचे इथं फुकटचे सल्ले देणारे लय बसले गल्लोगल्ली, पण पर्याय नाही. 4 प्रकारचं पाणी आहे. पाण्याचे पैसे नाही द्यावं लागत. मग एकदा 5,000 दिले की तुम्हाला कशाचेच पैसे द्यायचे. 20 लिटरची बाटली केवढ्याला येते? 20 रुपये. 600 रुपये महिना. 7,200 होती चालायची एका बाटलीची. किती? 7,200. आम्ही घेतले किती? 4 प्रकारचं पाणी. आमची 1 पिठाची गिरणी ग्रामपंचायत, सालभर दळून फुकट. किती दळून न्या, लग्न करा, साखरपुडे करा, गाव पंगत द्या. आम्ही गिरणी टाकली ना, मला कोणी म्हणून कोणी लईन ना दळून नाही म्हणजे नेऊन दे ना. करीन काय त्याच, करीन काय त्याच, काय काही ना काय याच्यापेक्षा काय करेन, काय करेन, काय करू शकत. अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे. एकदा 5,000 भरले का राजे झाले तुम्ही, राजे. अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे वर्षभर. पैसे द्यावं लागत नाही. पापड करून द्यायचं मशीन आहे, शेवाय करून द्यायचं मशीन आहे, डाळी करून द्यायचं मशीन आहे, मिरच्या पावडर करून द्यायचं मशीन आहे, मसाले करून द्यायचं मशीन आहे, बटाटा चिप्स करून द्यायचं मशीन आहे, ऊसाचा रस काढून द्यायचं मशीन आहे, मोटरसायकल मध्ये 4 व्हीलर मध्ये हवा भरून द्यायचं मशीन आहे. एवढ्या मशीनी फुकट आहे. गोड तेल करून द्यायची मशीन आहे. तुमचं धान्य आणा, तुम्ही काढून न्या, चांगलं खा, चांगलं जगा. त्या मशीनी टाकायच्या मागे आमचा हेतू तो नाही, तर त्याचे 2 रुपये वाचले पाहिजे, त्याला शुद्ध खायला मिळालं पाहिजे. कारण देशात त्याला 100 वर्ष जगून द्यायचं ना.
मिरची पावडर मध्ये, धन्या पावडर मध्ये घोड्याचं लीद एक, घोड्याचं लीद घ्यायचं तर घ्या पुढे, आमच्या काय वापस जायचं मला मोठमोठे हिरो 50-50 लाख रुपये घेते ते, ती पुढे इकत घ्या सांगायची, बरोबर आहे का? ती पुढे इकत घ्यायला सांगायचे पैसे किती घेते? 50 लाख. ती 50 लाख कोण होऊन जात असते? लय अवघड आहे. शेंगदाण्याचे भाव, शेंगदाण्याचे तेलाचे भाव पहा, गणितच बसत नाही. मग ही किती कशी काय? तुळजापूरला 1 महिना झाला कारखाना घातला तेलाचा पोलीसवाल्यांना, कारखाना चालू, तेल निघत होतं पण धान्य छटाक नव्हतं कारखान्यात, तेल कायचं निघत होतं. माई शपथ, तुळजापूरला कसं म्हणून 100 वर्ष जगत. कचरा दर माणसाच्या घरून आणतो आम्ही, त्याला 2 बकेट दिले, कचरा घरीच ठेवायचा त्या बाईनं. आमचे माणूस जातो, आमचे ट्रॅक्टर जाते घेऊन येतो. गावात घाण होईल का? नाही. प्लास्टिक ठेवायला पिशवी दिली वेगळी, ते तुला सांगितलं बाई प्लास्टिक कचरा देऊ नको, आपल्याला खत करायचं त्याचं. तरी काही बाया कचऱ्यात टाक, खाली टाक, वेगळं टाक, काय करा, कदरून गेलो. 2 वर्ष झाले साहेब, आम्ही आता घरातलं जुनं प्लास्टिक 15 रुपये किलोने घेतो. एक तुकडा दिसत नाही का? बाया एवढं सज्जन झालं ते मला काय सांगा. तिचं तर ठेवून राहिले, उचलून दिले. माझ्या गावरान भाषेत सांगू का राग नाही यायचं का? त्या समाज आहे ना साहेब, त्याला तुम्ही किती द्या त्याचं समाधान होत नाही. त्याचा मूत त्याला पाच झालाय खुश होतो. तरच नीट राहत होते, तरच नीट राहत होते, तसं नीट राहत नाही. त्याचं आहे ना, त्याचं काय जायचं आहे की त्याला वर न्यायचं का? समाजाला हेच कळलं ना का आमच्या जवळच्या पैशाचं काय करायचं. तुम्ही काही म्हणा लोकाला, लोक म्हणजे त्याला सबसिडी आहे, पिसाळला का काय ते सबसिडी. कशाला सबसिडी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सबसिडी होती का? योजना होती का? पोटाची बायला गोळा होते का? माणसं जगत नव्हती का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे घोड्यावर हिंडत होते, त्यांच्या तलवारीचं वजन 35 किलो होतं. नीट अभ्यास करा. घोड्यावर हिंडणाऱ्या मावळ्याच्या हातातली तलवारीचं वजन 35 किलो. आमचं पोट्ट 35 किलो भरणार. काय उपयोग? काय काही दिवसानं काय व्हायचं? आम्ही एक शेती करायला ट्रॅक्टर घेतला दुसरा साहेब, जिल्हा परिषद 14 लाखाला. 10 लाख लोन घेतलं, 4 लाख कृषी खात्याकडून सबसिडी घेतली, फुकट टाकतो. अर्धा पैशात शेती करू राहिली लोकांची. म्हणजे तुम्हाला नांगरायला किती पैसे लागते 1 एकरला? 800 रुपये तास. म्हणजे आम्ही 400 रुपये तासात देतो. साहेब मला असं वाटतं भारतातली पहिली ग्रामपंचायत असेल की शेतकऱ्याची अर्ध्या पैशात शेती करू राहिली. कोणी शेतकरी संघटनेनं केलं नसेल, मी टाकून सांगतो. अर्ध्या पैशात शेती, 5 एकर नांगरले पैसे वाचले किती द्यायचे? 5 एकर मोगडले पैसे वाचले किती? आमची ग्रामपंचायत घाट्यात नाही एवढं नफा दे, एवढ्या पैशात एवढं नफा होऊ शकतं. त्या पद्धतीने ग्रामपंचायतीने नियोजन करायचं होतं. ग्रामपंचायतीला काय माहिती नाही सरपंच झाला, मग घरातले मतदान म्हणून सरपंच झाला, पैसे वाटले म्हणून सरपंच झाला, लोकांना दारू पाजले म्हणून सरपंच झाला. काय करेल ते पुढे? हा एका गावचा विषय नाही, अख्खा राज्याचा देशाचा विषय. म्हातारे कोतारे ग्रामपंचायत मध्ये येतं, किरकिर घालतो, मग कागद लवकर द्या, मला जायचं, मला भूक लागली, मला गावाला जायचं, मला बसायला जाईना, तुमच्या ग्रामसेवक आला निघायचो. 1-2 बार ऐकलं, म्हणजे म्हातारे बोलता येत नाही, वापस आली. काय करायचं? मग आम्ही 3 बसने आणले. आता 1 वर्ष झाले त्याला. ग्रामपंचायत मध्ये ठेवलं, म्हातारा माणूस आला तिथे बसला.
त्याचे दोन्ही पायच्या मस्त घालून द्यायचे. बरोबर तो बसला त्या खुर्चीवर कधी पाय त्याचे पण जाते बटन दाबून द्यायचं. ते मस्त त्याचे पाय दाबीचे असते. तर उठतच नाही दाबून म्हणा मला काय काम नाही. मी एवढं सांगतो एवढं आम्ही केलं म्हणतो एवढं आम्ही केलं म्हणतो ते कोणाच्या पैशातून केलं. हा 10 वर्ष झाले आम्ही झंडावटन करत नाही आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक. जे पहिल्या दिवशी लोक पैसे भरते ना त्याच्यातून चिठ्ठी काढते 4 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर 1 ज्याच्या चिठ्ठी निघून त्याच्या बायकोच्या हातात झंडावटन करतो आम्ही साडी चोळी घेऊन. त्याच्यामुळे बया आहे ना म्हणून म्हणलं बया पहिल्या दिवशी ग्रामसेवक थोडं 5,000 रुपये या लोकांची नाळ ओळखणं गरजेचं आहे आणि यांच्याकडून करून घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे पुढारी वाईट म्हणून म्हणायचं नाही कोणाला नाव ठेवायचं नाही. पुढारी हा पार्ट वेगळा आहे गावकरी हा पार्ट वेगळा आहे. पुढाऱ्याने पुढारीचे कामं करा गावाने गावाची करा. आता यांनी एवढं केलं त्याच तोला मला गावाने जर झालं असतं तर कुठलं गाव गेलं असतं. काय ते माणसं बघा तुम्ही महिला बघा चेहरे बघा कसे होते. म्हणून मला आता रहिवासी देणारा किंवा नुसतं सिमेंट रोड बांधणारा सरपंच आवडत नाही. 100 वर्षाचं आयुष्य देणारे सरपंच पाहिजे. गावातल्या प्रत्येक माणसाचे 100 वर्षाचं आयुष्य कसं होईल याची काळजी घेणारे सरपंच पाहिजे. आणि मी काय गपछप नाही आणलो. आमचे आज जे जगत होते आज मी जपानला 100 वर्षाचा माणूस काम करतोय. आज सध्या 100 वर्षाचा माणूस काम करतोय काम नुसतं जगत होते. आम्हाला काय झालं कसं काय बिघडलं आमचं. म्हणून कुठेतरी विचार करणं आला सगळ्याला करणं आला सरकारला करणं आला लोकाला पुढाऱ्याला सगळ्यांनी काही ना काही करा. त्याच्याशिवाय आता पर्याय नाही. खूप अति झाली आता अति झाली. एवढं झाड आहे साहेब माझ्या गावामध्ये यावर्षी 15 लाख रुपयाचे नारळ निघाले असं गावात. विकले नाही पोरांनी खाल्ले तोडून. झाडे झाड आहे 50 क्विंटल वर जांभळं निघाले असं स्मशानभूमी. सीताफळ आहे पेरू आहे लिंबुनी आहे. दरवर्षी फळाची झाडं लागतात दरवर्षी. गावाला किती काय जागा आहे तर काय कोणी नारळ कुठं खाते आमच्या इथे. हा एक चमत्कार आहे ना आणि होऊ शकतं. पुढच्या वर्षी साहेब आम्ही एक प्रयोग करायचं ठरलं. यंदा थोडं लावलं होतं. गल्ल्या असत्या रस्ते 8 फुटाच्या 10 फुटाच्या गल्ल्या तिथे झाडे झालं जमत नाही लहान जागा घरात. त्याला ताराचं मंडप करून येल चढायचे येल म्हणजे जागा बी लागायची सावली बी होईल. येल कशाची माहितीये भोपळे कारले दोडके तिथं तोड तिथे मर खा. काय दोडक्याचं पाणी किती लागेल हात धुतलं जेवताना तेवढ्या पाण्यात येईल. काही सोपं आहे जगणं. आमच्या रायगड किती जगणं सोपं लय सोपं आहे. या आता जे चट्टापट्टा करेल बघा ते एवढ्या जळत असतात. जळायला काय होईल तर काम लागतं ना विचार कसा लागतो ना. काय सांगून जातो तुला पाहिलं जगू नये करता येतं हो कोणालाही करता येतं. माणूस माझी एक मैत्रीण आहे अकोला जिल्ह्यातली त्याला हात आलं घेतलं दीपिका देशमुख नाव आहे. सत्य घटना. आम्ही 2 वर्ष फोनवरच होतो म्हणजे असं समक्ष भेटत नाही. ती ऐकायची महा बोलायची ऐकायची माहिती घ्यायची. मी असं करू का मी तसं करू का द्यायची सल्ला. तिचं काय झालं
तिच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला साहेब आणि अति गरीब परिस्थिती घरात पडलं नवरे आणि नवऱ्याचं दुकान होतं पंचर जोडायचं सायकलीचं कशाचं म्हणजे त्याच्यावर अंदाज काढा तुम्ही त्याची परिस्थिती काय असेल. आता तिला काय झालं ते नवऱ्याला सोडून कुठे जाता येईना ते घरात पडलं आणि मग खायचं काय मोठा प्रश्न पडला ना. बाईने हिंमत केली ना पदर बसला पंक्चरचं दुकान चालू केलं तेच लागलं ना सायकली धाव भरून द्यायला पंक्चर जोडायला आणि एक एक गोष्ट शिकत गेली. 250 बाया कामाला आहे तिच्याकडे ह्या 4 वर्षातली घटना आहे. 250 बाया कामाला आहे. काय होऊ शकतो आम्ही विचारच करीत नाही काय करावं म्हणून. मी आज एक व्हिडिओ पाहिला ज्या कंपनीत 200 रुपये रोजानं पोरग होत ते 3 कोटीची उलाढाल दिली. आमच्या इथलाही शेंद्राचं 3 कोटीची. आम्ही मन लावून केलं ना तो होतो. म्हणून आम्हाला बाबा काय सांगितलं आपुला तो एक देव करून घ्यावा. तर आम्हाला अर्थ समजले नाही समजून सांगितले नाही. एका कामावरची द्या काहीच वैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळावा एकावर ध्यान द्या आणि ज्याला जे येत ते करा. तुम्हाला जिल्हा परिषदचं जमलं दुसऱ्याने कशाला झक मारा करून ना तुम्हाला जमतो तर पण मला कोणाचा राग नाही साहेब तू दुसऱ्याने पंतप्रधान ते नाही नित्य टमडं कसं वाटायचं हे नाही हे काही रीत आहे काही काही जगाचा अर्थ आहे कशासाठी मी तुम्ही म्हणून नाही म्हणलं साहेब प्रत्येकाचं आपलं आपलं क्षेत्र निवडा ना. एखाद्या किराणा दुकान टाकलं जे सुरू होते किराणा दुकान गावात जागा नाही किराणा दुकान तू मरून तू मर काच खाली गेलो अरे तू गरम पाण्यावाला सरपंच आहे जर म्हणजे तुला 2 जोडे पण मला चौकशीचं नाव आहे म्हणलं किती पेरलं होतं किती पैसे झाले 3 एकर पेरलं होतं म्हणजे पण मी 50,000 उक्त देऊन टाकलं. पतार काय म्हणे 50,000 उक्त दिले हिरच पण म्हाताऱ्याचं तोंड जरा सुकलं. मला झालं काय पैसे बुडीले का नाही नाही पैसे सगळे आधी दिले म्हणते दादा म्हणलं काय झालं नाराज काऊन झाले तुम्ही माझ्या मुलीची शपथ खाऊन ते म्हणे त्याने एका दिवसात नेलं पण सगळं आंघोळ काढून मला असं वाटलं नाही म्हणे मला डोक्यात आलं नाही म्हणे कधी 60-70 बाय आणले आयुष्यात आणलं फोटो काढले व्हिडिओ शूटिंग काढले आमचे फोटो काढले व्हिडिओ काढले हरभर धुते जोड्या बांधते सगळं शेतात केलं दिलं सगळं हरभर तुकडं भाव केला म्हणे त्याला व्यवहार झालेला मुंबईला पुण्याला पाठवून दिले म्हणे 2 लाख खाली गेलो कारण तिसऱ्या दिवशी सक्रात होती. अख्ख्या मुंबईला ती हिरे हरभर लागत होत. वावर कोणाचे याच पेरलं मेहनत कोणी केली याला 50,000 त्याला कसे वाटतं आणि पैसे नाही म्हणतो माझ्या ग्रामपंचायतीची बाजू आखली नाही ना. हरिपाठामध्ये आम्हाला सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी बुद्धीचे व भवान्य नाही तुझे एका केशी राजे सकाळ सिद्धी डोक्या बिगर काही खरं. डोकं म्हणजे शिक्षण म्हणून शिक्षणाची गरज आहे म्हणून गुरुजीला महत्व आहे. माझा राग गुरुजीवर खाऊ नये समाजाला शिकवा म्हणतो मी या गोष्टी. तुम्ही कीर्तनात कधी ऐकलं का व्यवहार कसा करा मोक्ष म्हणजे मोक्ष काय मोक्ष कसं काय कोणाला भेटला. मी उपजत वारकरी 3 पिढ्याचा पण काही नका सांगू आम्हाला गाठ्यात सांगितलं उत्तम व्यवहारी जोडून या धर चांगल्या मार्गाने चांगला पैसा कमवायच्या गाठ्यात सांगितलं. मी थोडी म्हणते ते आम्हाला सांगत होते तुला मोक्ष मिळेल म्हणते संसार करू नका. त्यातल्या त्यात एक भानगड अजून काय झाली साहेब गाथा ज्ञानेश्वरी मध्ये 2-3 प्रकारचे अभंग आहे आणि 2-3 वर्गासाठी सगळ्याला बुद्धी सारखी नाही ना. मग तुमची बुद्धी जशी तुमच्यासाठी अभंग वेगळा आहे ज्यांची मध्यम यांच्यासाठी वेगळा ज्यांची कमी त्यांच्यासाठी वेगळा पण सांगताना उलट झालं.
जादा बुद्धिवाल्याचा अभंग कमी बुद्धिवाल्याला सांगितला आणि मोठा लफडा. याचे उदाहरण देऊन सांगू. एकदा काय म्हणलं महाराज, होय होय वारकरी जाय जाय पंढरी. आणि एकदा काय म्हणले, फाईच बैसोनी करा एकच. हा मग कोणतं कोणाला म्हणले, हा जास्त त्यानं विचार करायचा. आमचे सावता महाराज एकदा बी पंढरपूरला गेले नाही. 15 किलोमीटर गाव पंढरपूर पासून संत पंढरपूरलाच गेले नाही. पत्रकार बंधू मी विचारले त्याला, म्हणे तू पंढरपूरला जात नाही, देव कसं भेटत? नाही भेटत तर नाही भेटत, मग काय काम आहे त्याची? तुमचं काही काम आहे त्याच्याशी, तुमचं कोणाचं? अरे असं कसं काय, पण भेटला पाहिजे ना. म्हणे नाही. आणि म्हणे मग देव तुम्ही इथेच मा कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी. मग सावता महाराजांची शेतकऱ्यांची मिठाई जर शेतात आहे, कांदा मुळात आहे, पुढाऱ्याची, सरपंचाची, गुरुजीची, आमदाराची, खासदाराची, ज्याच्यानं ओळखा. महिला शहाणे आणि इज्जतदार आहे आपल्यापेक्षा. त्या म्हणते पती हाच महापरमेश्वर. माणूस पुढे म्हणतो आरामखोर, बायको हीच महिला नाही झालं. या एवढ्या कपिलेश्वर ओढ लावून घेतली बायको 60-70. वट सावित्री पौर्णिमेला दुसरं वट सावित्री पौर्णिमा ग्राम सरकार मला ओढा ओढ पुढे लावायचं. दादा लय जागा लागली गावात, आधी जागा म्हणलं आपल्याला लावायची नाही, वाटून द्यायची. हा मग बरे आणले. जर सरत गेला, फोन केला, 60च ओढ आहे म्हणा. आता आहे हो या महिन्यात वाटतं, महिना 2 महिन्यानं आहे वट सावित्री पौर्णिमा. हा जून मध्ये जरा ओढे आणले. 60 लाऊडस्पीकर मध्ये दौंडी दिली. ग्रामपंचायतनं वड्याचे रोप आणले. ज्या महिन्याला पाहिजे त्यांनी घेऊन जा. वड्याचे रोप फुकट आहे. उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे म्हणून आणले. वडाची पूजा करणं अतिशय पुण्याचं काम आहे, लय पवित्र काम आहे. पण आपल्या वड पूजा दुसऱ्याचे वड पूजू नका. गावात वड न्यायला आता वड 60च इतके भांडणं झाले, बाकी वड नाही. मला विचारलं आमचे वड कोण, मला तुमचे वड तिकडे कुठे आहे. आणि महत्वाचं म्हणजे महिला मंडळ मी हात जोडून सांगतो, वडाची फांदी सुद्धा कुंडीत लावली तरी चालते. तुम्ही तुळस लावते तर वड बी लावा ना, किती सोपं आहे. आमच्या इथे नवरतो नवरी झाडं लावलेली आहे. तुम्ही पहिल्या दिवशी नवरी आली तर पहिलं खंड नवरी झाड लावून मग करायचं. जनरली काय करते नवरी पहिल्या दिवशी, काय करते आल्यावर ते काय ते तांब्या बिंगट होते, त्याला ठोकर मारते. आता एवढ्या जण ठोकरून आला, तुम्ही यायला विचार कोण ठोकर मागच्या ठोकरलं म्हणून पुढचं ठोकरलं. मला माहिती तुला माहित नाही काय कोण ठोकरलं. मी एका नवरीला करायला लावलं, म्हातारीला असा राग आला. हल्दीचा आंबे म्हणे तिथे खडे करायला लावतो, झाड लावायला लावणार म्हणजे मेला तुला काय करतो. आणि म्हणलं आजी ही पद्धत नवीन आली. आता काय पद्धत म्हणजे फार गुजरातून आली, आपल्याकडची पद्धत नाही. गुजरात म्हणलं की लोक थोडं वचकते. मला म्हणजे काय पण मला समजून तर सांग. म्हणलं नवरीनं पहिल्या दिवशी झाड लावलं तर लेकरू बाळ जगतच नाही. असं आहे का म्हणे, म्हातारी माती लोकं लागली बसून. आणि मी खोटं नाही सांगितलं, नाही लावले झाड नाही जगायचे लेकरं बाळ. अंतर्गुण ऑक्सिजन. कोरोनाने सगळ्यात जास्त लोक मेले, त्याचं मुख्य कारण जिथे जिथे मेले तिथे झाडाचं प्रमाण कमी, माणसाची लोकसंख्या जास्त आहे. तुम्ही ध्यान करा, पुण्या मुंबईला जास्त गेले, दिल्लीत जास्त गेले. कारण काय, माणसं जास्त, झाडं कमी. झाडं लावा, हे सगळ्या गोष्टी करा. एक म्हाताऱ्यांची गोष्ट सांगितली मी तुम्हाला. म्हातारे सांभाळा. आम्ही 38 म्हातारे सांभाळतो साहेब. आमची ग्रामपंचायत 38 ग्रामपंचायत सांभाळते. 4000 लोकसंख्येच्या गावात 38 म्हातारे निघाले. गॅरंटीनं सांगतो तुमच्या इथे 100 म्हातारे निघते, दिसत नाही ते.
ते दिसत नाही आणि त्यांना घराच्या बाहेर यायला पर्याय नाही. तुम्ही करून पहा, 100 म्हातारे जवान जर नाही आले तर मग काय, लय अडचण आहे हो त्याला, लय पुण्याचं काम आहे. कवा सांगितलं आमच्या गाडगे बाबांना भुकेला ना अन्न द्या, कोणाला द्या, भुकेल्याला द्या. आम्ही पंक्ती देतो पण भुकेल्याला देत नाही. आम्ही लय अन्नदान करतो साहेब. मी यावर्षी शासनाला पण म्हणलं, बाबा तुमच्या शिव बहिणामध्ये महानाव टाका, माझ्या गावात चालू करतो. आजच्या घडीला आपल्याला नाव ठेवायचं नाही, पण शिव भोजन तरी कोण खात, कोणी म्हणून गरीब खात असेल तर कशावर ठरवलं ते काय, त्याला काही माफ आहे काय, त्याला वाटेल ते खातो ते त्याचा अर्थ. पण हे तसं होणार नाही. हा म्हातारा गरजू आहे आणि जर म्हाताऱ्या माणसाने ग्रामपंचायतनं सांभाळलं तर भीक मागण्याचा विशेष बंद होईल भारतातला. भीक कसा मागल, तुम्ही बोलू शकता ना, हे भाऊ तुला तुझ्या ग्रामपंचायतीमध्ये खायला भीक काऊन मागतो. आणि भीक मागणं बंद झालं तर पोराच्या चोऱ्या बंद होत्या, टोल नाक्यावरली भिकारी बंद. साहेब विकास हा असा असतो ना, एकदा चांगल्या दिवसात निघाला ना, भराभरा एखाद्या किती का गुंता आहे आणि नाही केला ना तर किती का गुंता होत चालतो. मी एक बाई आली आमच्या ग्रामपंचायत मध्ये, मी पोराच्या जन्माचं नोंद काय माझं डोकं गेलं उठून, काय मला कधी काही सुचत. ग्रामसेवकाला म्हणलं नाही करतेच जन्माचं, ते म्हणे असं कसं काय दादा काय म्हणलं नाही करायचं, जाऊ दे जे होईल ते पाहू. झालं का, आमचे ऑपरेटर बी घाबरले, म्हणलं बरं होते बरं काय. मी म्हणलं ताई तुझ्या लग्नाची नोंद करेल का, म्हणे नाही. म्हणलं मग कोणाच आहे. बाई एवढा राग आला पण करील का, गेली वापस. तर गेली नुसती मुकटाच नाही गेली, शाळेत गेली, सगळ्या गावाला माहिती झाली. म्हणजे तिनं आमचा प्रचार केला. हे बघा नीट समजून घ्या, ती शाळेत गेली म्हणून बरं झालं. ती अख्ख्या गावाला माहित झालं की पोरग लिहित नाही देऊ, लग्नाची नोंद असली दिली तिने लिहित नाही. तेव्हापासून बाई पहिल्या दिवशी लग्नाची नोंद करायची. हे बघा त्याचा फायदा असा झाला साहेब, विवाहाची नोंद करायची तर 18 वर्षाची टीसी जोडा लागते ना. बालविवाह कसं होईल कळलं, हे कोणते आम्ही घाबरतो, आम्ही सोडित नाही. कसं बोल, सरकार आम्हाला सांगतो बालविवाह रोखा, म्हणजे आम्ही जाऊन काय मारामारी करायला लागणार. बालविवाह कसं का रोखायचं, कोणी जाऊन दाखवा बरं तुम्ही लग्न रोखून दाखवू शकता नाही. त्याच्या पोराच्या जन्माची नोंद करून ते बरोबर करतोय, त्याला होता. म्हणून मी म्हणलो त्यांचं त्यांना प्रत्येक गोष्ट आम्ही कशी करायची, पुढाऱ्यांनी कशी करायची, कुठून आणायचं, किती करायचं. तर आम्हाला हेच काम आहे का, इतर बी काम आहे ना, आमदाराला खासदाराला मंत्र्याला दुसरे काम नाही का, हेच कोण करत बसल. तुम्हाला 12,000 रुपये संघासला दिले, आता वापरीत नाही याला मंत्र मुख्यमंत्री काय करेल, जीव देईल काय करेल काय, पण ते काम कोणाचं आहे, सरपंचच आहे. हात धरून तर चाल मध्ये घुस. माझ्याजवळ साहेब संडास बांधले तेव्हा एक माणसाची यादी होती, यादी 28 ते 40 लोकांची यादी होती. नुसतं घरानं संडास बांधलं नाही, 28 ते 40 लोकांची यादी होती. हे 20 वर्षाची पूर्वीची गोष्ट आहे. आणि माझ्या गावाने सरकारचे पैसे नाही घेतले संडास बांधायला. 4-4 हजार रुपये अख्ख्या गावानं बँकेचं कर्ज काढलं होतं. विचार करा, बँकेचं कर्ज काढून हवेंदारी मुक्त होणारे गाव, 12,000 घेऊन मी बाहेर जाणार गाव, किती आगामी म्हणत कळत नाही ना. इथले मी काही जातच असते, अजून बाहेर जातच असते. तुमच्या गावात जर सगळ्यांना बाहेर गेलं पाऊस आला तर पुढे जातो, पुढं खालच्या गावाला, कोणत्या गावाला जातो, ते सागर गावाला किती पैसे देईल तुम्ही. त्या गावाचं त्या गावाला, त्या गावाचं ह्या गावाला. संडासचं तुम्हाला निघला म्हणून सांगतो. आता संडासवर बोलू नये,
माझे हात जोडून विनंती आहे समाजाला, संडास याच्यासाठी वापरायचा आहे, ज्या वेळेस तुम्हाला लगेच संडासला जाव वाटलं 10 सेकंदात गेलं पाहिजे. किती वेळ म्हणलं मी? 10 सेकंदात गेलं पाहिजे. आणि तुमच्याकडे व्यवस्था नसली 10 सेकंदात कशी येईल? तुम्ही जर 10 सेकंदात नाही गेले तर आरोग्य खराब होतं. म्हणून संडास वापरायचं आहे. संडासची 2 गोष्टी, एक घाण आहे मातीत लपवायची आणि दुसरं टायमाला गेलं पाहिजे. आता रात झाली, पाऊस आहे, अपंग आहे, म्हातारा माणूस आहे, घरी कोण नाही, 2-2, 4-4 घंटे उशीर होतो. गरोदर महिला किती आरोग्य खराब होईल. तुम्ही म्हणून 10 सेकंदात जायला पाहिजे, याला कोणी सांगितलं? या जगात 84 लाख जीव आहे साहेब. दराडे साहेब, किती? कावळा, उंदीर, मांजर, गाय, म्हैस, सैऱ्या, डायनासोर, साप, विच्छू, सगळेचे सगळे 2 सेकंद उशीर करीत नाही. करते म्हणून त्याला दवाखाना लागत नाही. बघा तुम्ही. म्हैस म्हणते का एवढं धुणं धुते मग जाते. म्हणून त्याच्यासाठी संडास पाहिजे घेतले. त्याच्यात सरकारी लोकांनी काय सांगितलं, म्हणजे काय होतं, घाबरत तुम्ही एखादी योजना मांडली ना चुकीचा संदेश जातो. सरकारी अधिकाऱ्यांनी काय सांगितलं, महिलाची इज्जतीसाठी संडास बांधावे. वास्तविक इज्जतीचा संडासचा काही संबंध नाही. बरं, महिलाला इज्जत, माणसाला इज्जत नाही का भडवायला? का असं आहे, महिलाच्या संडास मध्ये किडे आणि याच्या संडासचे कुंडलगिरीची पेढी होते, असं काय आहे का? वापरा बांध. छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ इसवी सन 1600 मध्ये शौचालयाचा वापर करीत होते. आज मी संडास आहे त्या काळातले. इसवी सन 1600 मध्ये आमचा बाप संडास वापरीत होता. आम्हाला लाज वाटायला पाहिजे. काय विचार असेल तो? मी स्वतः पाहिला. दगडाचं केलेलं आहे घडून संडास, सोच खड्ड्याचा आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का साहेब? मला वाटलं म्हणून सांगतो. हे जग पुढे गेलं ना, अमेरिका, जपान, मलेशिया, आता कोण राष्ट्रपती अमेरिकेला? बायडन, काय पहिला कोण होतं? ट्रम्प. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस संडास वापरत होते इसवी सन 1600, नीट ऐका, तेव्हा हे ट्रम्पचा आजा पंजा खज्जा कोण असेल, बायडनचा, तो दगड बी नेत नसेल. आराम इतके पुढे गेले अमेरिका. संडास वापरत होते. काय आमच्या देशातलं धन विचार करायचं आहे? कोणाच्या आवडली आम्ही विसरलो. म्हणून आम्हाला सांगितलं, तुझे आहे तुझी पाशी, परंतु माझी गावकऱ्याला, काही परिसरातील नागरिकाला, पुढाऱ्याला हात जोडून विनंती आहे की माणसाचं आयुष्य वाढायसाठी, त्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी जर तुम्ही विचार केला तर या सगळ्या पोटातल्या गोष्टी त्याच्यात येऊन जाते, ऑटोमॅटिक येते. त्याला काही लोक नाही. संत गाडगे बाबा अभियान काढलं आला, त्याच्यात 100 मार्काचा प्रश्न आहे. हे केलं तर 5 मार्क, हे केलं तर 5. आम्ही ती पेपरच पाहिला. तुम्हाला शपथ खाऊन सांगतो, मला अक्कल नव्हती. आराराबाचं अभियान आणि त्याच्यात दिलेले 100 मार्काचे पेपर. मग आम्ही त्या मार्कासाठी एक एक गोष्ट करत गेलो ना, गाव चांगलं झालं ना. कळलं की नाही? कळलं. झाडे लावले 5 मार्क, संडास बांधले 10 मार्क, स्वच्छते केले अमुक, रांगोळ्या काढल्या अमुक, अतिक्रमण अमुक, असं स्वच्छ पाणी दिलं. चंद्री कार्ड लागत होतं त्याच्यात, चंद्री कार्ड. अहो तुम्हाला सांगतो, मी गेलो पंचायत समितीत, मला चंद्री कार्डाला 5 मार्क घडी साहेब, मला चंद्री कार्ड लागले. ते म्हणे कुठं भेटत ते कुठं माझे व्हिडिओ साहेब. मला काय म्हणते तुम्हाला विचारत? ते म्हणणे आपण जिल्हा परिषद विचार, पंचायतच्या शिवले विचारलो चंद्री कार्ड. ते म्हणे काय असतं ते? मला काय उघडीचं वाटत झालं. म्हणजे एक जणांनी सांगितलं होते, त्याला शिवो आणि पालकमंत्र्यांची सही लागते, म्हणजे त्या गावचं पाणी स्वच्छ आहे. कोणाची सही?
पालकमंत्र्याची सही लागायची त्याला म्हणजे चंदेरी काढ मला दिलं होतं द्यायला 5 मार्क भेट मग ते मला कळलं ना मला काय म्हणायचं की मी शिकलो कुठं माझ्याकडे का मी 7वी शिकेले माझी नजरले भामटी मी सांगितलं तुम्हाला थायरॉइड मध्ये शिकवतो कुठं मी ते पोतराच असतो का पोतराच ते खना लावतो कपडे घेऊन मागतो त्याच्यापासून मी एक गोष्ट शिकलो साहेब ते जर घरी जाते सोपात माग येते ती बाई सोपात धान्य देते का नाही तुम्ही मग तुम्ही एवढं धान्य दिलं 200 ग्राम 150 ग्राम त्याच्यानंतर ते सारे झोळीत टाकून घेतो आणि मग काय करतो आठवतं का काय करतो ते 4 दाणे 100% बरोबर आहे धान्य कोणाचं राहतं दिलं किती एवढं वापस किती दिलं लोक खुश म्हणलं हे काय चमत्कार एवढं घ्यायचं मी एवढं द्यायचं खुश एवढी जरी पुढाला लागता आली एवढं घ्या बरोबर पण एवढं तर वाटली गाव काहीच नाही वाटली मी जाऊन झालो मी आलं का गडव कसं राहायचं पहिल्यांदा ऐकलं होतं पळसात खाते चाऱ्यात खाते सिमेंटात खाते दगडात खाते आता संडासाठी खाते म्हणते पैसे खातात ते गावकऱ्याला विनंती बोलण्याचा माझा शब्द सांगण्याची पद्धत तशी आहे माझी कोणाला वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो पण जीवनाचा विचार करा पुढच्या पिढीचा विचार करा 2-5 चांगल्या गोष्टी शरीरासाठी आरोग्यासाठी करा उद्या मिलिटरीत घालायला पोरगणे राहायचं आमच्या कसं व्हायचं चौकून देश टकून बसले आमच्यावर आपल्या बापदादाने एवढं भारी स्वातंत्र्य आम्हाला फुकट मिळून दिलं आम्हाला टिकावता आलं पाहिजे का नाही ठीक आहे आम्हाला कोणाचं पाकिस्तान घ्यायचं नाही बांगला नाही चीन नाही तर आमचं तर टिकवता आलं पाहिजे मग ही जिम्मेदारी सगळ्यांची सगळ्यांनी केलं पाहिजे पण लिडरशिपनं लोक करून घेतलं पाहिजे मग लिडरशिप म्हणजे कोण माझं टार्गेट आहे सरपंच महात्मा गांधी सांगायचे खेडेकडे चाला खेडे सुधरा खेडे सुधारले म्हणजे देश सुधारला ग्रामीण भाग सुधारला म्हणजे देश सुधारला म्हणून शेतीच्या योजना असतात अनेक गोष्टी असतात पुढाऱ्याने बी लोकांना मदत करा खेड्यातल्या लोकांनी कष्ट करीत नाही लोक अवघडीच कट्टे केवढे देतो आता 20-25 रुपये 600 रुपये महिना म्हणजे 7,000 बिडे देतो सालाचे 2-4,000 ग्रामपंचायतची पट्टी भरायची म्हणजे माझेच पैसे मग बिडी एवढी किंमत नाही ग्रामपंचायतला तंबाखू खातो ग्रामपंचायतचे बटन ठोकतो सरपंच म्हणतो तो गरीब आहे तो कशाचं गरीब आहे तू मतदानासाठी लाचार लोकांकडून पैसे घ्या लोकांना सुविधा द्या लोकांजवळ नाही खूप आहे लोकांजवळ खूप आहे आणि त्यांना चांगल्या मार्गासाठी त्यांच्यासाठी तुम्ही लावा ना काय प्रॉब्लेम नाही हो कधीतरी या एकदा स्वच्छता काय असते पहा मला वेळ नाही एवढं सांगायला आता लय उशीर झाला तुम्ही तल्लीन झाले बारकाईनं ऐकू राहिले म्हणून एक गोष्ट सांगतो स्वच्छतेची म्हणजे किती गरज आहे साधी अंगठी सुद्धा डाव्या हातात घालायची नाही फार डेंजर तर कोणा तरी सांगावं लागत ना हो कळलं का नाही कळलं डाव्या हातात अंगठी घातल्याने किती धोका झाला आणि हिच्या हातून गुंतलेली घाण कधी निघायची बरं हे सांगायचं नाही तर लोकांना माहित कसं व्हायचं हिच्यातली घाण कधी निघायची सांगू का गव्हाचा उंडा मारताना नाही तर भाज्याचं पीठ खाली करा तुम्ही काय सांगा सत्य सांगितलं पाहिजे ग्रामगीता गाथेमध्ये एवढ्या गोष्टी सांगितल्या साहेब वाचत नाही मला सांगायला लाज वाटते संतांनी सांगितलं तो विचार संतांनी सांगितला आम्हाला ते मूर्ख होते का सांगितलं त्यांनी समाजासाठी सांगितलं ना सांगू त्याच्यातले 40 किलो अन्न लागतं म्हणते एका वेळेच्या संभोगाला 40 किलो अन्न त्याने विचार करा आम्ही काय करू कसा माणूस 100 वर्ष जगल आमच्या संतांनी आम्हाला बरोबर सांगितलं पण हे मधले एजंट आम्हाला सोयीचे सांगत नाही म्हणून माझ्या गुरुजीवर राग आहे
आपल्या देशातले राष्ट्रपुरुष महात्मे संत यांनी आपल्यासाठी खूप धन पेरून ठेवलं. त्याचा अभ्यास मी सांगतो म्हणून नाही, कोण भास्कर केलं. तुम्ही तुमचा विचार करा, ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या करायला लागा. उद्याच्या पिढीसाठी आपल्याला हे सगळं करायचंय, आपल्या अखंड देशासाठी हेच करायचंय. आमच्या अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न होतं की आम्हाला भारत महासत्ता बनवायचा आहे. महासत्ता बनवायचं म्हणजे आम्हाला कोणावर बॉम्ब नाही टाकायचा. आमचा प्रत्येक माणूस आमच्या पायावर उभं राहायला पाहिजे, याचं नाव महासत्ता आहे. आणि अब्दुल कलाम साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दराडे साहेब तुम्ही जे आम्हाला बोलवलं, हा कार्यक्रम घडून आणला की आमच्या लोकांना काहीतरी माहिती व्हावं, ज्ञान व्हावं. मी पुन्हा तुम्हाला दंडवत करतो, मनापासून शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज.